कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कसं आहे, सुनबाई घर सोडून गेल्यात ना व, आणि तुम्ही असा आड येळेला निघालायसा म्हणून विचारला अधिपती। पर ताईला सांगितलं का तुम्ही? थांब येतो, सांगून येतो। बरं राहू दे अधिपती, अहो तुम्हासनी गडबड आहे ना व, तुम्ही जावा, मी तसं बी ताईकडे चाललीच आहे, सांगते मी तिला। तू सांगशील? हा सांगते। थँक्यू। अहो अधिपती थँक्यू बिंक्यू कशाला, सांगते मी सविस्तर सांगते। हा सावकाश चल वहिनी, थँक्यू। थँक्यू कशासाठी? थँक्यूची काही गरज नाही, किल्ली आहे ना तुमच्याकडे? हो आहे, चला या सावकाश। तुम्ही बसा जरा, बसा। काय झालं ताई, असा अचानक का त्रास झाला तुम्हाला? काही गुड न्यूज आहे का? नाही नाही, असं काही नाहीये, काहीतरी वेगळाच त्रास होतोय मला। डॉक्टर म्हटलेत असं काळजी करण्यासारखं काही नाहीये, थोडासा अशक्तपणा आहे फक्त। ठीक आहे, तुम्ही आराम करा, मी ओमकार भाऊजींना फोन करते। नाही नाही राहू दे, त्याचं काम झाल्यावर येईल तो, तोवर तुम्हाला थांबायला वेळ आहे ना? म्हणजे काय ताई, थांबते मी, मला थांबायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण ओमकार भाऊजींनी तुम्हाला असं एकटीला सोडायला नको होतं। तुम्हाला एवढा त्रास होतोय, आणि बाईक काय एवढी महत्वाची होती का? बाईक सोडली असती, रिक्षातून घरी घेऊन आले असते ते, तुम्हाला काही बिघडलं असतं का? मग तुमची आणि माझी भेट कशी झाली असती? म्हणजे? नाही नाही, म्हणजे ते बराच दिवस झाला ना आपण भेटलो नाही, त्यानिमित्तानं आपली भेट तरी झाली ना। फोन नाही उचलत आहे ओमकार भाऊजी। बाईकवर असेल ना तो, म्हणून फोन उचलत नसेल। तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही जा, येईल तो। नाही नाही, मला गडबड नाहीये, पण खरं तर तुम्हाला दवाखान्यातच घेऊन जायला हवं होतं। अहो मी तिथूनच आले ना आता। अच्छा हो का? मग तुमच्याकडे औषधं असतील ना, एखादा डोस घेता का? औषधं ओमकारकडे राहिली आहेत। औषधं पण भाऊजींकडे आहेत? त्यांनी तुमच्याकडे औषधं तरी द्यायला हवी होती। असू देत, बरं तुम्ही जा, भाऊजी तुमची वाट बघत असतील ना, उगाच त्यांना काळजी लागून राहील। नाही ठीक आहे, काही हरकत नाही। हवं तर तुम्ही फोन करता का त्यांना, म्हणजे ते तुम्हाला इथेच घ्यायला येतील ना? नाही नको, असू दे। अरे देवा, तुम्ही बसा, पहिल्यांदा घरी आलात, मी चहा करते तुमच्यासाठी। नाही तुम्ही बसा बसा, तुम्ही काय आता चहा करण्याच्या अवस्थेत आहात का? चहा वगैरे काही नको, तुम्ही आराम करा। अहो तसं नाही, म्हणजे मला पण चहा घ्यावा वाटत होता म्हणून म्हटलं। बसा ना तुम्ही। तुम्ही बसा, मी करते चहा। हा मी करते चहा, बसा। हा त्या कपाटातला तिसरा डबा असेल साखरेचा, बघा। ओके ओके। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।